नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षातला हा पहिला सण आहे। खरं म्हणजे आजचा चर्चेचा विषय देखील आपला थोडासा तसाच आहे। हे नवीन वर्ष जे आहे 2019 वर्ष सर्व राशींसाठी नेमकं कसं जाणार आहे आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण मागच्या कार्यक्रमामध्ये आपण हा विषय घेतला होता। मात्र पहिल्या 6 राशी ज्या होत्या त्या राशींबद्दल आपण असंख्य गोष्टी जाणून घेतल्या। मात्र आता पुढच्या ज्या 6 राशी आहेत त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पंडित शिवकुमार श्री हे वास्तू आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतील अनेक पैलूंचा त्यांना अनुभव आहे। 24 वर्षांमध्ये त्यांना 15 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। तर पंडितजींना 2003 साली केदार, उज्जैन, काशी, श्रीशैल, रंभापुरी या 5 जगद्गुरू पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी देखील प्रदान केली आहे। 2014 साली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी वास्तुशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सरांना सन्मानित केलेला आहे। तर 2015 साली महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पंडितजींच्या कॉपीराइटेड वास्तु प्रोडक्ट्स सणावरण लॉस एंजलिस अमेरिका इथे झालेला आहे। वास्तु पंडित 1 to 4 या जगप्रसिद्ध ॲपमुळे न्यूयॉर्क, लंडन, दुबई, सिंगापूर, हाँगकाँग असं जगभरामध्ये पंडितजींचे प्रोडक्ट्स आता पोहोचलेले आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दुबई या ठिकाणी प्रतिनिधींतर्फे वास्तु व्हिजिट देऊन वास्तूचा स्कोअर पाहून दोष निवारणासाठी पंडितजींचे कॉपीराइटेड प्रोडक्ट्स देखील दिले जातात। या आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असेल, जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। खरं म्हणजे सर, आपल्याला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। नववर्ष चालू झालेलं आहे आणि 2019 वर्ष जे आहे ते राशींना नेमकं कसं जाणार आहे हे आपण मागच्या चर्चेमध्ये देखील पाहिलं आणि या चर्चेमध्ये त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो पाहायचा आहे। सर, तूळ ते मीन राशी जी आहे ती आता आपली राहिलेली आहे। तर तूळ ते मीन राशीच्या या 6 राशींच्या व्यक्तींसाठी हे 2019 वर्ष नेमकं कसं असणार आहे? नमस्कार सर्व प्रेक्षकांना। आजच्या मकर संक्रांतीच्या दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। तसंच येणारं वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि आजचा दिवस जसा आपला आज तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणायचा आहे आणि आनंदाचा आहे, तसा तुमचा प्रत्येक दिवस हा सर्वांची गोड बोलण्यामध्ये आणि आनंदाचा सक्सेसफुल जावा अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना। बघा, भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर किती पैलू त्यामध्ये वेगळे वेगळे बघायला मिळतात। आज खरं मकर संक्रांती आहे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे आपल्या सर्वांना मी म्हणतोच आहे माझ्यातर्फे आणि पूर्ण साम च्यातर्फे पण, बिकॉज आय एम लाईक अ फॅमिली ऑफ साम चॅनलसाठी आहे। 5 वर्ष मी आहे इथं। तसंच आज जे तिळगुळ घ्या गोड बोला हे 4 शब्द आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत। कारण सोनं घ्या आणि सोन्याचा करा आपण कधी म्हणतो, दसऱ्याच्या वेळेला म्हणतो। हे 2 असे महत्त्वाचे सण भारताच्या संस्कृतीमध्ये बघायला मिळतात, जे आपल्याला कटुपणा हटवण्यासाठी, रिलेशन मेंटेन करण्यासाठी अनेक लोकांच्या बाबतीमध्ये भीती असते। अनेक लोकांना अनेक घरातल्याच जी रिलेटिव्ह असतात, मित्रमैत्रिणी, परिवार असतात, अनेक लोकांना काही लोकांशी संवाद साधायचा असतो। अशा वेळेला त्या पॉईंटपर्यंत, त्या माणसापर्यंत पोचायचं कसं विदाऊट एनी रिझन? तर हे तिळगुळ हे खूप मोठं चांगलं माध्यम आहे की ज्यामुळे तो अनेक ठिकाणी इंट्रोड्यूस होऊ शकता। अनेक घरामध्ये काय पूर्वी वादविवाद झाले असतील, मे बी समोरच्या माणसाला वाईट वाटत असेल की हे असं व्हायला नाही पाहिजे होतं, तुम्हाला पण असं वाटत असेल की असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण दोघंही समोरासमोर येणं शक्य असत नाही। कारण कोण पुढाकार घेणं, कोण सॉरी म्हणणार हा एक पॉईंट त्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो। अनेक वेळा ऑफिसमध्ये पण कलिगमध्ये असं होऊ शकतं, वादविवाद झालेले असतील, 5-6 महिने झाले असतील, पण पुढं आता कसं समोरासमोर येऊन इच्छा असते पण इनिशिएटिव्ह कुणी घ्यायचं हा एक महत्त्वाचा पॉईंट होऊन जातो। तर या आजच्या दिवसाचं हे एक चांगलं औचित्य साधून तुम्हाला जे वाटत असेल, कोणाला तिळगुळ द्यायचं असेल तर तिळगुळ द्या आणि गोड बोला असं वाक्य स्वतः तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन म्हणा। समोरचा तुम्हाला म्हणेल याची अपेक्षा करू नका। तर 100% आजचा दिवस तुमचा आनंदात जाईलच जाईल। घरातले थोर मंडळी जे आहेत
त्यांचा आशीर्वाद 100% घ्या. वर्षाची सुरुवात आहे, तर वर्षाच्या वर्ष तुमचं पूर्ण थोरांच्या आशीर्वादाने 100% पॉझिटिव्ह होईल, सक्सेस जाईल, याची मला गॅरंटी आहे. मागच्या वेळेला आपण मेष राशीपासून ते कन्या राशीपर्यंत राशी भविष्य बघितलं. आज आपण तूळपासून ते मीन या राहिलेल्या 6 राशी ज्या आहेत त्या आपण आता पूर्ण करूया. जे लक्षात घ्या, मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं, कुणीही जगातला ज्योतिष तुम्हाला काही जरी भविष्यात ओव्हरऑल सांगत असेल 100% ट्रूथ असं मानू नका. 60-70% काही लोकांचा इफेक्ट येतो, काही लोकांना 50% पडतो, काही लोकांना 90% पण इफेक्ट येत असतो. डिपेंड्स अपॉन त्याच्या ग्रहमानाच्या परिस्थितीनुसार. जे ग्रह गोल आकाशात फिरतात, महादशा, अंतर्दशा, विदशा, प्रत्यंतरदशा याप्रमाणे सूक्ष्मांग दशा ज्या असतात त्याप्रमाणे तुमच्या ग्रहांच्या पोझिशनवरूनच सगळ्या गोष्टी या तुमच्या पर्सनलाइज लेवलला कळू शकतात. ढोबळ मनाने आपण या वर्षभरामध्ये काय मार्गक्रमण करावं आणि कशा पद्धतीनं प्लॅन करावं या दृष्टिकोनातून काही पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तुळ राशीला एप्रिलपर्यंत नवीन प्रॉपर्टी घेण्याचं टाळायचं आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता दाट आहे. नवीन व्यवसाय किंवा पॅरलल इन्कम काही चालू करायचं असेल तर दिस इज अ बिग गुड अपॉर्च्युनिटी, ते चालू होऊ शकतं. जून नंतर परदेश गमनाचा योग येऊ शकतो, म्हणून काय पूर्वीचं काय राहिलेलं काय काम असेल तर अजून परत अपडेट करून परत त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाचा योग येऊ शकतो, तर 100% तुम्ही स्टिक राहा आणि प्रयत्न करत राहा. आर्थिक प्रगती या दृष्टिकोनातून पण हे वर्ष अतिशय उत्तम आहे. नवीन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात, नवीन प्लॅन होऊ शकतात. गुप्त शत्रूंचा त्रास आहे हा पण तुमचा कमी होईल. बऱ्याच काळ दीर्घ जो आजार तुम्हाला लागून राहिला असेल तर त्या आजारपणासाठी पण मुक्ती तुम्हाला या दरम्यानच्या काळात मिळायला हरकत नाही. असं ओव्हरऑल हे तुमचं तुळ राशीचं यावर्षीचं भविष्य जे आहे ते आहे. नक्कीच. खरं म्हणजे सर, आपण जे सांगितलेलं आहे की अपॉर्च्युनिटी आहेत, मात्र या अपॉर्च्युनिटीचा योग्य फायदा करून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपलं डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे ती वाढवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी काही प्रोडक्ट्स आहेत का, याकडे मला वळायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. बेळगाववरून आपल्याला शालन यांचा फोन येतोय. शालन ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. बोला बोला. त्याची जन्मतारीख आहे 3/3/81. 3/3/81. रात्री 9:25 कोल्हापूर. रात्री 9:45 ना? 9:45. बरं ताई, आपला प्रश्न काय आहे? म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही काय शिक्षण पण अर्धवट झाले, काही धंदा करायचं म्हणजे ते येत मिळत नाही, ते लग्नही अजून नाही झालेलं. बरं, नक्कीच. खरं म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचं शिक्षणही अपूर्ण राहिलेलं आहे, त्याच्यामुळे एखादी नोकरी पण मिळत नाही चांगली, व्यवसाय करायचा तर त्यामध्येही अपयश आहे आणि लग्नाचं देखील अजून त्यांचं होत नाही. तर नेमकं आता त्यांनी काय केलं पाहिजे? बघा, म्हणजे जे पॉईंट तुम्ही सांगितले त्या पॉईंटला सगळं बऱ्याचपैकी तर मॅचिंग स्पष्टपणे पत्रिकेमध्ये दिसू शकतं. शिक्षणास्थानात मंगळ बसलेलं आहे, शिक्षण कसं होणार, शिक्षण अर्धवट होणार. मग मुद्दाम कुठला माणूस हा स्पेसिफिकली कुठल्या जीवनामध्ये गोष्टी करतो अशातला भाग नसतो. प्रत्येकाला वाटतं चांगले मार्क पडला, प्रत्येकाला वाटतं की अभ्यास केला पाहिजे, पण करण्यासाठी जी काय ग्रहबळ लागते चांगलं असायला लागतं. शिक्षणाचं स्थान हे पंचम स्थान, त्याला सपोर्टिंग चतुर्थ स्थान, या दोन्ही स्थानामध्ये जर बिघाड झाला तर 100% किती काम किती शिक्षण जरी घेतलं तरी अडथळा येतो. आणि कोणा मुलांना बघा, अनेक विद्यार्थी आईवडिलांना पण असं म्हणत असेल की मम्मी मी खूप अभ्यास केला आहे, पर्सेंटेज मला चांगलं पडायला पाहिजे, माझ्या शेजारी हा बसून मुलगा XYZ जो मुलगा त्या माझ्याबरोबर बसून अभ्यास करत होता, त्याला काही येत नसताना मी त्याला काही पॉईंट ते शिकवलेत, त्याला मात्र 85% मार्क पडले, मला मात्र 72% मार्क पडले, ते कसं काय झालं, असं तो मुलाला पण आश्चर्य वाटत असेल. तर तिने अभ्यास केला नाही असं नाही. काही जरी असेल तर शिक्षणाचं स्थान बघितलं ताबडतोब कळतं. शिक्षणामध्ये तर अडथळे स्पष्टपणे दिसतात आपल्याला. व्यवसायामध्ये पण 100% शक्यच नाही. त्या ठिकाणी केतूची दृष्टी पडते, शनीची दृष्टी पडते. व्यवसायामध्ये जरी केला तरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन येऊ शकते. आता व्यवसाय पण नाही, शिक्षण चांगलं असल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे की चांगलं नोकरी किंवा जॉब लागण्याची शक्यता काही असत नाही. जॉबच्या दृष्टिकोनात जॉबचा कारकग्रह तो पण व्यवस्थानामध्ये गेला असल्यामुळे जॉबमध्ये पण खूप मोठा पगार म्हणून काय खूप मोठा अप्रिशिएशन होणार आहे अशातला भाग नाही. मग अशा वेळेला काय करायचं, वय पण जास्त आहे. लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर सुखस्थानामध्ये केतू असल्यामुळे सुखाचा पण ऱ्हास होतो. शनीची तिसरी दृष्टी जी आहे ती त्यांच्या
कौटुंबिक जीवनात स्थानावर पडत असल्यामुळे एकत्रित कुटुंबात राहताना पण अनेक वेळा वादविवाद होण्याची शक्यता असते. मकर रास आहे, 7.5 चालू आहे, श्रवण नक्षत्र आहे. मकर राशीच्या दृष्टिकोनातून 7.5 निवारणासाठी मातीच्या प्रणतीमध्ये भांड्यामध्ये म्हणजे तेल घ्या, गोडं तेल, त्याचा चेहरा बघा आणि दर शनिवारी शनी मंदिरामध्ये, शनीच्या मंदिरामध्ये मूर्तीवर नाही त्या दिव्यामध्ये ती तेल ओतायला सुरुवात करा. छायादान करायला सुरुवात करा, त्याने फरक पडेल. केतूचं दान जे आहे ते पाण्यात सोडायचं आहे. मी दरवेळा सांगत असतो, मागचे एपिसोड तुम्ही माझ्या युट्यूबला बघू शकता आणि केतूचं दान काय ते तुम्ही पाण्यात सोडू शकता, ते तुम्ही करू शकता. ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. प्लस पॉईंट एक आहे की ॲडमिनिस्ट्रेशन या मुलाचं खूप चांगलं आहे. अतिशय सहनशील मुलगा आहे, स्वभावानं पण चांगला आहे, त्रास देणारा वगैरे असा ॲब्सोल्युटली नाही आहे. ॲडमिनिस्ट्रेशन चांगला असल्यामुळे तो एखादा व्यवसाय चांगला सांभाळू शकतो. व्यवसाय चांगलं सांभाळणं आणि स्वतः ॲज अ मालक म्हणून काम करणं यात खूप मोठा डिफरन्स आहे. या मुलाच्या नावावर तुम्ही कोणतंही व्यवसाय काढून देऊ नका. पण तुमच्या घरामध्ये कुणाच्या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये सक्सेस आहे ह्या 4-5 लोकांच्या पत्रिका कळतं की 100% कळतं की या माणसाच्या नावावर व्यवसाय चांगला करू शकतो आपण, तर त्या माणसाच्या नावावर व्यवसाय तुम्ही करा आणि या मुलाला हँडल करायला द्या. हा मुलगा बऱ्यापैकी चांगला बिझनेस करू शकतो. त्यातल्या त्या ॲडमिनिस्ट्रेशन सिक्युरिटीचं देऊन टाकलं तुम्ही, लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे, सिक्युरिटी आहे किंवा अशा पद्धतीचं मॅनपॉवर मॅनेजमेंटचं काम तुम्ही दिलं, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर किंवा असं शेकडो लोकांना हँडल करण्याची ताकद या मुलाकडे आहे. अशा पद्धतीचं काम दिलं तर 100% त्याला लाईफमध्ये सक्सेस मिळू शकतो. लग्ना दृष्टिकोनातून बघायला केतू दान मी करायला सांगितलं. इच्छापूर्ती कुबीचा वापर करा आणि तुमचं घर जे आहे वास्तुशास्त्रानं किती पर्सेंटेज ते मला माहीत नाही. वास्तुपंडित 124 ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुमच्या घराचं पर्सेंटेज बघा. जर ते 40पेक्षा कमी असेल तर कसं होणार परत, इथं म्हणून प्रॉब्लेम आहे, घरामध्ये प्रॉब्लेम आहे, जास्त त्रास होणार. पर्सेंटेज वाढवण्यासाठी माझे वास्तू प्रोडक्ट जे आहे ते ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या घरापर्यंत आम्ही प्रोडक्ट पाठवण्याची कुरिअरतर्फे व्यवस्था करतो. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. एक्झिक्युटिव्ह पण घरी बघत असतात, ते पण तुम्ही चांगलं करा. तर मी सांगितले उपाय जे आणि मेन म्हणजे शनी नीलम मधल्या बोटामध्ये, मध्यमेमध्ये नीलम वापरा या बोटामध्ये, आणि सेकंड म्हणजे डायमंड जो आहे तो कर्ण शेजारी या बोटामध्ये वापरा. ओम ह्रीं सूर्याय नमः, ओम गुरुवे नमः हा जे पण म्हणाला त्याला सांगा. येस, कालसर्प योग नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सक्सेस मिळायला हरकत नाही. आणि जे काही इच्छा तुमच्या मनामध्ये, इच्छापूर्ती कुपीचा वापर ऑल ओव्हर वर्ल्ड 17-18 कंट्रीमध्ये लोक करतायत, तर त्याचा वापर पण तुम्ही योग्य करा. आणि ते इच्छापूर्ती कॉपी ऑनलाईन तुम्ही कुरिअरनं मागू शकता आणि कशी वापरायची हे पण तुम्ही ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. या सगळ्या गोष्टी करा, 100% सक्सेसफुल व्हायला हरकत नाही. नक्कीच सर, पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे वळूयात. मगाशी आपण तुळ राशीबद्दल सांगत होतात आणि त्यांच्यासाठी खरं म्हणजे 2019 वर्ष बघितलं तर खूप छान आहे, खूप अपॉर्च्युनिटी त्यांना आहेत. मात्र डिसिजन पॉवर जी आहे ती बिल्ड करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आपले कुठले प्रोडक्ट्स आहेत ते त्यांना फायद्याचे ठरतील. डिसिजन टेकिंग पॉवर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की माणसाच्या जीवनात हे करावं का नाही करावं. मन जे आहे, मन आपलं मन कंट्रोलमध्ये असणं, त्या मनाला दुसऱ्या कोणत्याही माणसाच्या यशची गरज नसणं आणि स्वतः डिसिजन टेकिंग घेता येणं हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. असं जे लोक करतात त्या लोकांना सक्सेस मिळायला काही वेळ लागत नाही. हे डिसिजन टेकिंग पॉवर पॉझिटिव्ह असण्यासाठी तुमचं घर पॉझिटिव्ह असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. सक्सेस रेशो वाढतो. नंबर 1. नंबर 2, ताम्रजलम जे आहे माझं, तांब्यामध्ये पाणी पिण्याचं यंत्र यामध्ये आहे, हे प्यायला सुरुवात करा. डिसिजन टेकिंग पॉवर पॉझिटिव्हली 100% व्हायलाच पाहिजे. त्याबरोबर आता मी ताम्रकुपी म्हणून जे प्रोडक्ट काढलेलं आहे सर्वांसाठी आहे. हे पण तुम्हाला प्रतिस्पर्ध्यामध्ये जिंकणे, लक्ष्मी प्राप्ती होणे, आजारपणापासून दूर होणे, ॲक्सिडेंट किंवा आजार न होणे, आणि चौथं यंत्र जे आहे तुमचं आत्मशक्ती वाढवणे की डिसिजन टेकिंग वाढवणं, यासाठी पण हे यंत्राचं पण अतिशय गरजेचं आहे. तर हे पण प्यायला सुरुवात करा. तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या प्रतिक्रियेमध्ये अनुभव सगळ्या तुमच्या घरातल्या लोकांना ऑन दी स्पॉट हे पाणी प्यायला चालू केल्यानंतर 1 महिन्याभरात यायला काय हरकत नाही. या 2 गोष्टी वापरा. इच्छापूर्ती कॉपी जो आहे तुम्हाला सांगितलं की ते पण तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू, घरामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की संपत्ती यावी आणि तुम्ही धनवान व्हावे, तर हे 100% या 4 वर्षामध्ये गॅरंटी आहे. गणपती मातापट्टी, माझं घराचं तोरण, त्यानंतर समोर बालाजीचा जो पार्ट आहे, बालाजीचे जे माझे प्रोडक्ट आहे तो एक, कुबेराचे जे प्रोडक्ट आहे तो एक, आणि माझा मनी बॉक्स, या 5 गोष्टी वापरल्यानंतर 100% घरामध्ये पैसे येतात आणि धनप्राप्ती होते. हे हजारो लोकांनी मला सांगितले. जे लोक आता घेऊ का मग घेऊ, आता घेऊ का असं वाट बघू नका. तर घ्याच तुम्ही, तर तुम्हाला 100% ह्या गोष्टीचा रिझल्ट मिळेल. आणि तुमच्या घरात फायनान्शियल कंडिशन चांगली झाली की तुमचा विल पॉवर, कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली वाढेल आणि तुम्हाला पुढे काय तर करावं असं
गॅरंटीली वाटेल. नक्की सर. पुढच्या राशीकडे वळूयात आपण. वृश्चिक रास आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्यांना कसं असणार आहे 2019 हे जे वर्ष चालू आहे? वृश्चिक रास जे आहे ते शनी जो आहे तो शनी पैशाच्या स्थानात असल्याने पैसा खर्च होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांनी पैशाच्या खर्चासंबंधी खूप काळजी घ्यायची. एप्रिल नंतर पैशासंबंधी फसवाफसवी होऊ शकते, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करून तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तेव्हा जपून व्यवहार करावे. शिक्षणासाठी अतिशय उत्तम आहे. विद्यार्थ्यांना कुठेही ॲडमिशन मिळायचं असेल तर यावेळेला काही प्रॉब्लेम येणार नाही. फर्स्ट क्लास चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. पर्सेंटेज पण तुम्हाला चांगलं मिळू शकतं. त्याचबरोबर तब्येत तुमची फिजिकल फिटनेस हा पूर्ण वर्षभर गॅरंटीडली चांगला राहू शकतो. ज्या लोकांचं लग्न अडलेलं आहे, ज्या अडचणी येत आहेत त्या लोकांचं 100% यावेळेला पहिला गुरु असल्यामुळं नोव्हेंबर 4 तारखेपर्यंत गुरुबळ असल्यामुळे लग्नासंबंधीचे निर्णय झटपट घ्या आणि होण्याच्या दृष्टिकोनात जोरदार पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. लग्न व्हायला हरकत नाही. आणि 7.5चा शेवटचा टप्पा चालू आहे, त्यावेळेला 7.5चा शेवटचा टप्पा चालू असल्यामुळे लक्षात घ्या तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी पण होऊ शकतात. निगेटिव्ह गोष्टी होईल असं नाही. आजपर्यंत जे काय झालं 5, 6.5, 6 वर्षापर्यंत निगेटिव्ह, आता याच्यापुढे जे आहे ते पॉझिटिव्ह होऊ शकतं. सो बी पॉझिटिव्ह. तुम्हाला गॅरंटीली हे वर्ष अतिशय उत्तम जायला हरकत नाही. पैशासंबंधी फक्त काळजी घ्यायची आहे. नक्कीच. खरं म्हणजे सर आपण आता उल्लेख केला होता तो म्हणजे आता 2019 वर्ष वृश्चिक राशीसाठी जाणार तर आहे चांगलं, मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्या थोड्या कुठेतरी त्यांना काळजी घेण्यासारख्या आहेत. आणि याच काळजी घेण्यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपले कुठले प्रोडक्ट्स आहेत? बघा, यामध्ये 7.5चा पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलं. पैशासंबंधी फसवाफसवी व्हायला नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून घरामध्ये मनी बॉक्स ठेवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. पैशाचं रक्षण करणारे देवता हा कुबेर देवता आहे. हा तुमच्या पैशाच्या कपाटाच्या समोर वॉलला कुठेही असला पाहिजे. पैशाचं संरक्षण होईल, पैशाचा लॉस होणार नाही. आणि बालाजी संपत्ती देणारी देवता जी आहे ही पण तुम्हाला फसवाफसवी होऊ देणार नाही. हेच सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये. आणि नवऊर्जा माझी एक फ्रेम आहे, जे तुम्ही ऑलरेडी अनेक लोकांनी घेतलेलीच आहे. हे 9 वेगवेगळ्या ऊर्जा शक्ती या यंत्रामध्ये आहेत. तर हे तुमच्या हॉलमध्ये असणं गरजेचं आहे. ते हॉलमध्ये तुम्ही लावा, तर फसवाफसवी चिटिंग होण्याचे प्रकार जे आहेत हे तुमचे 100% बऱ्यापैकी कमी होतील. आणि आपतेष्ट जे आहे हे पण रिलेशन डेव्हलप होण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात लावलं तरी हा फरक पडायला हरकत नाही. या घरामध्ये एनर्जी ऊर्जा लेवल तुम्ही वाढवा तर फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते गॅरंटेडली. आणि पैशाचं कपाट तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळ्यांनी दक्षिणेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करून पैशाचं कपाट ठेवा. आणि त्याबरोबर सांगितलं हे प्रोडक्ट वापरा म्हणजे तुम्हाला गॅरंटेडली रिझल्ट मिळायला हरकत नाही. नक्कीच. पुढची रास जी आहे ती धनुरास. सर धनुराशीला आता त्या सगळ्या व्यक्तींना हे 2019 वर्ष नेमकं कसं जाणार आहे? धनुरास 7.5 सेंटर आहे. मगाशी मी सांगितलेलं जे आहे तुम्हाला की काय काय केलं पाहिजे. शनीचं दान ते करा. एप्रिल नंतर आर्थिक अडचणी संपतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्याने मार्चच्या आत रजिस्ट्रेशन करा. ज्या लोकांना नवीन बिझनेस करायचा आहे मार्चच्या आत रजिस्ट्रेशन करा. एप्रिल नंतर अडकलेलं प्रमोशन किंवा नवीन नोकरी लागेल. ज्या लोकांना खूप दिवस जर नोकरीसाठी प्रयत्न करतात त्या लोकांना जॉब लागण्याची शक्यता आहे. एप्रिल नंतरच पाठ चांगला आहे. मार्च नंतर मुलांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. आजारपणात पैसे खर्च होतील. एप्रिल नंतर लग्नात अडथळे येतील. लग्नामध्ये अडथळे येतील एप्रिल नंतर. अगोदरच एंगेजमेंट करून ठेवायला हरकत नाही. म्हणजे येतील म्हणजे 100% येतीलच असं मानून घेऊ नका. मी जस्ट ढोबळ मानणे तुम्हाला सांगतो की व्हॉट शुड बर्न. आता एप्रिल नंतर लग्नात येतील. अगोदरच एंगेजमेंट वगैरे काय असेल ते अगोदर करायला हरकत नाही. 7.5चा त्रास चालू आहे हा तुम्हाला अजून 2.5 वर्ष सतावू शकतो. यासाठी तुमचं घर वास्तुशास्त्र करून नवरच्या फ्रेम जे घरामध्ये लावा. 7.5चा त्रास त्यांना बऱ्यापैकी कमी होतो. शनी देवतेचं दान जे आहे सांगितलं तुम्हाला छायादान, हे छायादान करायला सुरुवात करा तरी तुम्हाला फरक हा नक्की पडायला हरकत नाही. नक्कीच. खरं म्हणजे 3 राशींबद्दल आपण बोललो. आणखीन 3 राशी राहिलेल्या आहेत, त्याविषयी सरांकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपल्याला कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच एक फोन येतोय इचलकरंजीवरून महेश यांचा. महेश सर आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. माझी जन्मतारीख काय आहे आपली जन्मतारीख? 11 एप्रिल 1990. जन्मवेळ? आणि 4 वर्ष झाली माझे शिक्षण चालू आहे, पण शिक्षणात भरपूर अडचणी येत. आपली जन्मवेळ आणि जन्म ठिकाण सांगू शकाल? इचलकरंजी. इचलकरंजी. आणि जन्मवेळ? रात्री 10:05. बरं. क्वेश्चन. आता प्रश्न विचारा. मी UPSC साठी आता मी
UPSC साठी यश प्रयत्न. मिळेल का म्हणजे आणि पुढे लग्नात योग कसे आहेत? बरं, आता तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते किती झालंय? आपलं शिक्षण किती झालंय सर? इचलकरंजीत. नाही, किती झालेलं आहे आपलं शिक्षण? 12वी झालेलं आहे. 12वी झालेलं आहे. नक्कीच आपल्या सर प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगाल, त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश आहे का? राहू मंगळ युती आहे या ठिकाणी आणि त्याबरोबर शनी मंगळ पण युती आहे. ओके, रवी केंद्रस्थानामध्ये नाही आहे, म्हणजे गुरु मिथुन राशी गुरु 5-5-5 रवी या ठिकाणी शनीची दृष्टी पडत नाही, मंगळ इथे गेला. ओके, बघा, फर्स्ट म्हणजे रास्तूळ आहे, अतिशय शांत, प्रेमळ, चांगला स्वभाव असलेला हा व्यक्ती आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला तर शनीची दृष्टी जी आहे ही शिक्षणाच्या स्थानावर पडते, म्हणजे ऑलरेडी जे तुम्ही शिक्षण घेता त्यामध्ये पण काही ना काही डिस्टर्बन्स येऊनच ते शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात. IAS, IRS, IPS ही जी शिक्षण क्षमता असलेली जी पत्रिका आहे, ॲट अ ग्लान्स, ऑन द स्पॉट अशी नजर टाकल्यानं ताबडतोब कळते. म्हणजे 100% ही गॅरंटेडली एकदम या लेवलची पत्रिका आहे असं मी 100% म्हणू शकत नाही. 100% हे वाक्य शब्द वापरलो आहे मी, 100% म्हणू शकत नाही. पण गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब लागण्याची ही पत्रिका आहे हे मी सांगू शकतो. तत्सम परीक्षा MPSC किंवा अजून कुठल्या तुमच्या बँकिंगच्या असतील किंवा सेलटॅक्सच्या वगैरे कुठल्या कोणत्या असतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला तुम्ही हरकत नाही असं मला वाटतं. राहू मंगळ युती असल्यामुळं आणि मंगळ युती असल्यामुळं कोणतंही काम लवकर न होणं, डिले होणं, लास्ट मोमेंटला अपॉर्च्युनिटी मिस होणं, सारखं एकाच कामाच्या मागं लागायला लागणं असं होणं शक्यता असते. यासाठी एक नारळ आणि 1.25 किलो गहू महादेवाच्या मंदिरात पिंडीसमोर तुम्ही ठेवायला हरकत नाही. त्र्यंबकेश्वरला जाऊन कालसर्प शांती करायला हरकत नाही. कालसर्प ह्या पॉईंटवर मी 2 मिनिटांनी पुढच्या वेळेला मी सांगेन. कालसर्प असतो नसतो, करावा न करावा, मानावा न मानावा हे पुढच्या वेळेला नक्कीच सांगेन, कारण आज हे या पॉईंटला बोलू शकत नाही मी. शनी मंगळ युती आहे त्यामुळे ॲक्सिडेंटल व ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी होऊ शकते, काळजी घेणं गरजेचं. तुम्ही फक्त मला IAS किंवा ह्याच्याबद्दल विचारलेलं आहे तर त्यासंबंधी गॅरंटी देऊ शकत नाही, पण गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायला हरकत नाही. शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो. पुष्कराज आणि मोती, पुष्कराज तर्जनीमध्ये, मोती शेजारच्या बोटामध्ये वापरा. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा. माझा पेन स्टँड आहे विद्यार्थ्यासाठी ते वापरा. ताम्र तोयम आहे बुद्धी तीव्र होण्यासाठी ते वापरा. मागच्या वर्षी IAS मध्ये ऑल ओव्हर भारतामध्ये 24व्या वर्षी IAS 6349ची रँक असलेला पियुष साळुंखे हा माझा क्लायंट की ज्यांचा बंगला मी गंगाधामच्या इथे पुण्यामध्ये त्यांचा बंगलो वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केला होता 6 वर्षापूर्वी. त्यानंतर त्या मुलीचं लग्न पण चांगल्या ठिकाणी, अतिशय उत्तम ठिकाणी झालं. मुलगी पण MDS झाली, सर्जन डेंटल. त्यांचं पण हॉस्पिटल आणि क्लिनिक जे आहे ते रिलायन्स ते तुमच्या चंदननगर पुण्यामध्ये आहे. रिलायन्स फ्रेश समोर त्या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल डिझाईन केलं आहे. त्यांचं जावे पण चांगले डॉक्टर आहेत, त्यांचं पण हॉस्पिटल डिझाईन केलं. तर हा IAS मुलगा जो आहे पियुष साळुंखे हा माझा क्लायंट आहे. त्याचं IAS आता तो बंगालला त्याचं पोस्टिंग झाला. काल परत वडील येऊन त्याचे माझ्याकडे त्यांचे वडील येऊन गेले, बंगालला पोस्टिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने IASची परीक्षा पास होणारे, उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षा ज्या असतात त्या ऑलरेडी कळतात, त्याबद्दल थोडा पाठपुरावा केला तर ते होऊ शकतं. पण धीर हारा असं म्हणत नाही. तुम्ही खूप चांगला व्यक्ती आहे. तुम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये यश मिळू शकतं. पहिला स्टेप बाय स्टेप जा. एकदा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये MPSC सेक्टरमध्ये तुम्ही या लेवलला गेला की पुढच्या पॉईंटला परत यू कॅन ट्राय फॉर IAS, बट डायरेक्ट UPSC न जाता त्याच्या खालच्या रँकमध्ये पहिल्यांदा पास होऊन त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायचा तुम्ही प्रयत्न करा असं मला म्हणायचं. आणि इच्छापूर्ती कुपी जे आहे ते वापरा, घर वाचवणं करून घ्या. आणि जर पर्सनलाइज द्वारा तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर ऑफिसमध्ये काही मंत्र किंवा अजून काही मी उपाय देत असतो. अशा परीक्षा किंवा अशा गोष्टी होत असताना त्या माझ्याकडनं तुम्ही घेऊन विचारू शकता. त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन, जे काय कोणी प्रेक्षक बघतात पर्सनलाइज मार्गदर्शन स्वतः मी देत असतो. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. माझं पुण्यामध्ये डेक्कन आणि भांडार रोड या एरियामध्ये 2700 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे. त्यामध्ये वेगवेगळे 3-4 सेक्शन्स बसायला केलेले आहेत की ज्यामुळे तुम्हाला, आणि माझा जो स्टाफ आहे हा सगळा MCOM झालेला किंवा मॅक्झिमम शिकलेला स्टाफ आहे, MBA झालेला स्टाफ आहे जो आहे तो. मी तुम्हाला तो कोऑर्डिनेट करेल आणि प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊन माझ्याकडून हे सगळं विचारू शकता. ॲज वेल ॲज जे काय
P124 ॲप आहे, त्यावरनं पण अपॉइंटमेंट घेऊ शकता. अनेक वेळेला फोन जर उचलला गेला नाही तरी व्हॉट्सॲप नंबरला पण तुम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे हे पण लिहू शकता. म्हणजे अशा वेळेला अशा व्यक्तींना पर्सनल लेवलला मी येऊन ऑफिसमध्ये येऊन भेटून माझ्या केबिनमध्ये माझ्यासमोर तुम्ही बसता आणि मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. अगदीच खरं म्हणजे तुम्हाला सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन देखील लाभणार आहे. मात्र त्याआधी तुम्हाला नावनोंदणी करावी लागणार आहे आणि सरांच्या ऑफिसचे नंबर्स जे आहेत अपॉइंटमेंटसाठीचे ते डिस्प्ले होतच आहे. त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन येतोय वैशाली यांचा भांडूपवरून. वैशाली ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. हॅलो. हा ताई बोला. माझं दोन्ही मुलं आता ग्रॅज्युएटेड आहे. तर मोठा मुलगा आहे ना, तो आता तिथे गेल्या वर्षी अभ्यास करतोय. आणि मित्र आता ग्रॅज्युएट आहे. तर जेव्हा सरकारी नोकरी दोघांना पण ट्राय करायचं तर होऊ शकतो काय मोठ्याचं किंवा शेताच्या दोघांमध्ये? सरकारी नोकरीसाठी दोघंही ट्राय करतायत. बरं, जन्मतारीख सांगाल? तुम्ही एकच प्रश्न एका वेळी मॅडम विचारू शकता. तुमच्या एका मुलाच्या जन्मतारीख जी आहे त्याचे डिटेल्स. मोठ्याची आहे 24/4/95. 24/4/95. बरं, टाइम किती? 3:45 दुपारी. आणि जन्म ठिकाण? सातारा. आणि त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे? नक्की आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगाल, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मात्र त्यांना आता स्पर्धा परीक्षांमध्ये यश आहे का? मकर रास आहे या मुलाची. कुंभरास आहे. कुंभरास आहे, धनिष्ठ नक्षत्र आहे. कुंभरास हुशार, बुद्धिमान, चिकाटी लावून अभ्यास करणाराच व्यक्ती आहे डायरेक्ट एकदम. व्यवसायात तर यश नाही आहे 100%. देर इज नो सक्सेस इन बिझनेस. गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता 90% आहे, 90% शक्यता आहे. सर जोरदार अभ्यास करा, शिक्षणामध्ये यश आहे. आणि 5 जो आहे तो करंगलीमध्ये तुम्ही वापरा. डायमंड करंगली शेजारच्या बोटामध्ये वापरा. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा. माझा पॅडचा वापर करा. त्याचबरोबर माझं पेनस्टँड जे बिझनेस मुलांचा अभ्यास पेनस्टँड ताम्रतोयम या गोष्टीचा वापर करा. आणि त्यावरचे मंत्र नुसतं वापर करा. म्हणजे वापरायच्यावर मंत्र पण त्यावर तुम्हाला म्हणायचे आहेत तर त्याचा गॅरंटीडली तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. ज्या लोकांना वाटतं की आपण MPSC UPSC क्रॅक करायला पाहिजे त्या सगळ्या लोकांनी गायत्री मंत्र 108 वेळा सकाळी आंघोळ झाल्यानंतर म्हणा आणि तुम्हाला 2 महिन्यामध्ये फोन करून रिझल्ट स्वतः द्याल की मला सगळं आता लक्षात राहायला चालू झालेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी, जे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी 108 वेळा गायत्री मंत्र सकाळी जर तुम्ही म्हणायला लागला किंवा रात्री झोपताना जरी म्हटला, शक्यतो सकाळी म्हणायचा असतो, म्हटला तुम्ही तर बघा तुमचं ब्रेनची पॉवर किती वाढते. जमत नाही 108 वेळा, 10 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा, 108 वेळा म्हणा. तुमचं मेंदूचं पटल पूर्णपणे चार्ज होतं आणि तुमचं सगळं लक्षात राहतं. चिडचिडापणा डायरेक्ट 6 महिन्यात बंद होतो. हा दिल्ली एम्स हॉस्पिटलचा टेक्निकल रिपोर्ट आहे 2009चा. 1000 लोकांच्यावर प्रयोग केल्यानंतर हा सिद्ध झालेला आहे. जगातला एकच मंत्र असा आहे की ज्या मंत्रावर मानसिक शांत होतो, माणसाचं ब्रेन खूप जबरदस्त डेव्हलप होतं. गायत्री मंत्रासंबंधी स्पेसिफिकली जे काय अभ्यास आहे हा गाढा अभ्यास आहे. मी सांगायला लागलो 8 तास तेच लागतील. पुढच्या वेळेला तुम्हाला गॅरंटीड या पॉईंट्सवर मी सांगेन. मी आता जे काय सांगितलं ते उपाय करा आणि या मुलाला यश मिळायला काय हरकत नाही. नक्की सर. पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आता मकर, कुंभ आणि मीन या शेवटच्या 3 राशी राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता 3 राशींसाठी 2019 वर्ष नेमकं कसं? यस, आज मी सांगणारच आहे. ॲक्च्युली लोक वाट बघत असतील सगळेच. आपण एप्रिलपासून व्यवसायाला बघा. मकर रास, मकर राशीच्या लोकांना 7.5चा पिरियड चालू आहे. शनीचं दान करायला सांगितलं ते करायला हरकत नाही. एप्रिलपासून व्यवसायाला गती मिळेल. संपूर्ण वर्ष लाभदायक ठरेल. ॲटलिस्ट 4 नोव्हेंबरपर्यंत. मुलांना चांगले मार्क्स मिळून उत्तम ठिकाणी ॲडमिशन मिळेल. जून नंतर लग्नातले अडथळे दूर होतील. जुलैनंतर शारीरिक कटकटी वाढू शकतात. जुलैनंतर तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आणि 7.5चा त्रास जो आहे सांगितलं तुम्हाला तो असू शकतो. हा एक पॉईंट यामध्ये. त्यानंतर कुंभरास, कुंभराशीच्या लोकांना नवीन व्यवसायाला यशस्वी सुरुवात होईल. पैशाची कमतरता काही जाणवणार नाही. नवीन प्रॉपर्टी किंवा नवीन गाडी प्रॉपर्टी काही होऊ शकतं. आणि 2 नोव्हेंबर 4 तारखेपर्यंत तुम्हाला चांगला पिरियड आहे कुंभराशीच्या लोकांना. तुम्हाला वाटत गाडी घेऊ का नको, घर घेऊ का नको, ऑफिस घेऊ का नको, बिंदास घ्या. यावर्षी होणारच आहे, पुढच्या वर्षी काय होणार नाही. सो ट्राय फर्स्ट दिस इयर. गुप्त शत्रूंचा त्रास जो आहे तो तुमचा कमी होऊन जाईल. एप्रिलनंतर नोकरी किंवा प्रमोशन पण तुम्हाला होण्याची शक्यता दाट आहे. मार्चनंतर मुलांनी खूप अभ्यास केल्यानंतरच यश मिळेल.
तेव्हा अभ्यास केल्याशिवाय यश मिळणार नाही. कुंभराच्या मुलांना हे लक्षात घ्या. त्यामुळे तर आई जे आहे त्यांचं आता टेन्शन वाढलेलं आहे. खूप म्हणजे अभ्यास त्याला करून घ्यायला लागणार आहे. मीन राशा लोकांना एप्रिलपासून शिक्षणातले अडथळे संपतील. शिक्षण अतिशय उत्तम पद्धतीने पुढं मार्गक्रमण आहे. जून नंतर व्यवसायासंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. नवपरिणितांना म्हणजे नवीन लग्न करणाऱ्या माणसांचे विवाह ठरायला 100% हरकत नाही. तब्येत चांगली राहील. मार्चच्या अगोदर प्रॉपर्टी संबंधी निर्णय घ्यायचे, घर घ्यायचे, प्रॉपर्टी घ्यायचे, गाडी घ्यायचे, बुकिंग करायचे. मार्चच्या अगोदर करा. नोकरीत बदल करताना मात्र सावधान. जर नोकरी तुम्ही सोडली तर वर्षभर नोकरी लागणार नाही. पण जोपर्यंत हातात जॉब मिळत नाही तोपर्यंत हातातला जॉब सोडायचा नाही. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. गेले 3 वर्ष झालं 6वा गुरु, 7वा गुरु, 8वा गुरु हे 3 गुरु तुम्हाला अतिशय पीडादायक होते. आत्ता जे आहे या जानेवारीपासून तो याच्यापुढे 3 वर्ष तुमची कन्सिस्टंटली तुम्ही चांगले राहणार आहेत. त्यामुळे धाडस करून निर्णय घेऊन मी सांगितलं त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं तर तुम्हाला सक्सेस यावर्षी मिळेलच मिळेल. नक्कीच. खरं म्हणजे सर या 3 राशींबद्दल बोलत असताना असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे या सगळ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सोबतच त्यांच्यासाठी नेमके कोणते प्रोडक्ट्स फायद्याचे ठरणार आहेत या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे. मात्र सरांचं एक विशेष कौतुक असं आहे की घराघरामध्ये शास्त्र जावं, घराघरामध्ये शास्त्राचा अभ्यास जो आहे तो प्रत्येक व्यक्तीने करावा यासाठी नेहमीच पंडितजी धडपडत असतात. अनेकांना सरांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि असेच एक गृहस्थ आहे ज्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना आलेला अनुभव जो आहे तो आपण आता पाहूया. नमस्कार. माझे नाव अशोक महादेव टाकळकर. मी पुणे शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आहे. मी शिवाजीनगर गावठाण विनायक स्मृती अपार्टमेंट शिवाजीनगर पुणे या ठिकाणी राहण्यास आहे. माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मी सन 2005 साली पंडित शिवकुमार श्री यांच्याबरोबर संपर्क साधला. व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी मला काही त्यांचे प्रोडक्ट दिले. प्रोडक्ट घरात लावल्यानंतर 3 महिन्यांनी मला त्याचा चांगला फायदा झाला. मग विशेष म्हणजे माझा घरात जो पैसा टिकत नव्हता, माझा जो आर्थिक प्रॉब्लेम होता तो सरांनी सांगितल्यामुळं माझं सगळं सुरळीत झालं. पंडित शिवकुमार श्रींनी मला एक मंत्रपुष्प नावाची शिडी दिली. ती मी आज दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावतो. त्यामुळे वातावरण शांत आणि अगदी व्यवस्थित वाटतं. त्यानंतर सरांचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा अजून ॲडिशनल उपाय सांगितल्यानंतर त्याचा मला बऱ्यापैकी चांगला फायदा झाला. श्री पंडित शिवकुमार यांनी अशा प्रकारे यंत्र मंत्रण मूर्ती ह्या शास्त्रीय दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्याचा आपल्या वास्तूवर खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. आपण सर्वांनी ते घ्यावे, त्याचा सगळ्यांना फायदा होईल. या सर्वबद्दल मी पंडित शिवकुमार यांचे आभार मानतो. नक्कीच खूप छान असा व्हिडिओ जो आहे, खूप छान असा अनुभव जो आहे तो आपण पाहिलेला आहे. फक्त वास्तूच नाही तर प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह होण्यासाठी सरांनी अनेक प्रोडक्ट बाजारामध्ये आणलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे वास्तू व्हिजिट सर येतात का वास्तू व्हिजिटसाठी? बरं, वास्तू व्हिजिटची नेमकी प्रक्रिया कशी आहे? असंख्य प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडले असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. पंडित शिवकुमार श्री आज आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे सर फेसबुक चॅनल सरांचं आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक लाईव्हवरून देखील सर मार्गदर्शन करत असतात. खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये सर हा प्रश्न असतो की नेमकं वास्तू व्हिजिटसाठी सर स्वतः येऊ शकतात का किंवा वैयक्तिक मार्गदर्शन सरांचं आम्हाला लाभू शकतं का? असंख्य प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती हा व्हिडिओ जो आहे तो देणार आहे. त्यामुळे आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत.
छान पद्धतीने वास्तू व्हिजिट जे आहे ते प्रतिनिधींमार्फत जे आहे ते केलं जातं. मात्र असंख्य प्रेक्षक जे आहेत आजचा हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना जर का वास्तू व्हिजिट करून घ्यायचं असेल तर ती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची? बघा, आता वास्तू व्हिजिटला माझे प्रतिनिधी, माझे एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते घराघरामध्ये जातात, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. फ्लॅट आणि बंगला यासाठी मी गेल्या 6 वर्षापासून वास्तू व्हिजिट कुठं देत नाही. तुमचं दुकान असेल, तुमचं ऑफिस असेल, किंवा तुमचं इंडस्ट्री असेल, तुमची फॅक्टरी असेल, किंवा कुठलं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे, मोठं काय असेल, त्या दृष्टिकोनातून मी मोठं असं म्हणता येत नाही, त्याला माझं स्वतःचं पर्सनलाइज एक्सपिरियन्स तुम्हाला मिळावा ते करतोय. फ्लॅट आणि बंगल्यामध्ये, फ्लॅटमध्ये काय, टॉयलेट, बाथरूम, हॉल, किचन, बेडरूम संपलं. हा मोठा पॅलेस होते किंवा फ्लॅट होते, सगळे एक कॉमन असतं त्यामध्ये. अगदी. आता ज्या लोकांनी मोठमोठाले आरसे, घरामध्ये मोठमोठे आरसे लावलेले असतील वास्तू कन्सल्टन्सी घेऊन, त्या लोकांना कळालं असेल की विदाऊट प्रोडक्ट नुसते आरसे लावल्यामुळं काहीही फरक पडत नाही. कारण माझ्या शेकडो लोक घेऊन येतात की मी आरसे लावले आणि आम्हाला काही फरक पडत नाही आहे. वास्तू प्रोडक्ट कुठले ते लावणार किंवा हे कोणी एक्सप्लोर काही पहिल्यांदा करत नाही. कारण ऑथेंटिक वास्तू प्रोडक्ट नाहीच आहेत, फक्त आरसे लावणं हे एकच उद्दिष्ट असतं आणि त्यावरनं कधी काय होऊ शकत नाही. तर माझे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते अपॉइंटमेंट जी आहे तुम्ही घेतल्यानंतर माझं जे ॲप आहे, हे ॲप तुमच्या, आता हे दाखवलं, व्हिडिओ दाखवतोय आपण, हे बघा, हे ॲप आहे. हे ॲपमध्ये सगळे प्रोडक्ट तुम्हाला दिसत आहेत आणि पर्सेंटेज किती आहे हे पण तुम्ही बघू शकता. फक्त काय, आपण यंग जनरेशन फक्त मोबाईलला असं अनुसरून विचार करतं की मोबाईल हँड फ्री आहे. पण आपण कसं, जे लोक 50 जास्त वय आहे त्या लोकांचं मोबाईल वापरायचं इझी नसल्यामुळं त्यांना ॲप डाउनलोड करणं, ते कसं करायचं, कसं वापरायचं, नको करायला जाऊ दे असं विचार करूनच काय होतं, अनेक वेळा ॲप डाउनलोड होत नाही. तर मला सगळ्यांना विनंती आहे की जे तुम्हाला मी दाखवतोय आता ॲप, वास्तू पंडित 124 ॲप दिसलं, हे गुगल प्ले किंवा तुमच्या अँड्रॉइडचा मोबाईल असेल, छोटा सॅमसंग कुठलाही, त्यामध्ये गुगल प्ले वास्तू पंडित 124 टाईप केलं की त्यामध्ये ॲप येतं आणि ते फ्री आहे. तुम्हाला त्यात काही पैसे द्यायचे नाही आहेत. ते दाबलं, ते डाउनलोड करा. तुमच्या घरातली मुलं असतील, तुमचं इंजिनिअरिंग नॉर्मल जी शाळा शिकणारी मुलं, ते पण तुम्हाला डाउनलोड करते. हे डाउनलोड केलं तुम्ही की तुमचं घर जे आहे, तुमच्या घरात तुम्ही मला क्वेश्चन विचारता, सर आमचं आता आग्नेयला किचन नाही आहे, नैऋत्येला काय करू तर उत्तर त्यामध्ये आहे. तुम्ही डाऊन दक्षिण नैऋत्येला इंटरेस्ट, मी काय करायचं, सरांच्याकडे वास्तू व्हिजिटला जाता येत नाही, एवढा लांब आहे, मी जळगाववरून मी कसं जाऊ, की मी रत्नागिरीवरून कसं, रत्नागिरी जळगावून लोक येतातच नो डाऊट, पण ज्या लोकांना येणं शक्य नाही अशा लोकांना हे ॲप दिलेलं आहे की हे दिसतं, मला स्लाईड करताना दिसतं बघा. हा व्यक्ती बोट दाबून काय करतोय, ते चौकोन म्हणजे काय आहे, टॉयलेट आहे. आता त्याने जे दाबलेलं आहे ते गॅलरी आहे. व आता जे हे दाबलेलं आहे हे किचन आहे. हे ते तुमच्या घरामध्ये कुठल्या कोपऱ्यात काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ओढायचं, बोटाने दाबून खाली ओढायचं. चौकोनावर बोट ठेवायचं, लाल टॉयलेट आहे, टॉयलेटचा वर चौकोन, लाल चौकोन आहे, दाबायचं, खाली ओढायचं. आणि कुठं तुमचं टॉयलेट आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला विचारता सर माझं टॉयलेट आता ईशान्येला आहे, म्हणजे ईशान्य दिशेला टॉयलेट हे तुम्हाला माहिती आहे. मग त्या चौकोनावर ईशान्य दिशा कुठे आहे त्या ठिकाणी ते दिसतं. मग त्या ठिकाणी ते टॉयलेट असं बोट दाबून ईशान्येला न्यायचं, त्यात सोडायचं, म्हणजे ऑटोमॅटिक टॉयलेट तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी टॉयलेट आहे त्याच ठिकाणी ते टॉयलेट तुम्हाला त्या ॲपवर दिसेल. मग एंट्रन्स आहे, टॉयलेट आहे, गॅलरी आहे, किचन आहे किंवा बेडरूम आहे, 2 बेडरूम, 3 बेडरूम, 2 बेडरूम आहे, 2 वेळा दाबू शकता. तर अशा पद्धतीचं चौकोन जो आहे त्या चौकोनाला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या 9च्या 8च्या 8 दिशा आणि ब्रह्मदिशा ह्या सगळ्या त्या दिसतात तुम्हाला त्या ॲपमध्ये. त्या ठिकाणी त्याचा रूम दाबला एकदा तुम्ही की खाली म्हटलं की पर्सेंटेज किती पर्सेंट, असं बोट दाबलं की आज तुम्हाला 30% दिसलं, बोट दाबलं की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज घराचं किती ते कळतं. 40% तुम्ही जर मार्क पडले तर तुम्ही पास, जर 10वीला पास होताना 40% मार्क पाहिजे. बघा आता ॲप दिसते तुम्हाला, वास्तू पंडित 124 ॲप दिसतं, त्या ठिकाणी दिसलं हे बोट, तिथं वास्तूचा स्कोर आहे, हा चौकोन आहे, हा दिशा आहे. मग हे कुठल्या कुठल्या कोपऱ्यात टॉयलेट कुठं आहे, बाथरूम कुठं आहे, हे सगळं वर दिलेलं आहे. आता हे असं स्लाइड करत गेला की तुमचं घर कसं आहे ते त्या ठिकाणी अल्टिमेटली तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करता. आणि हे सगळं पूर्ण झालं एकदा की आता हे बघा, हे पण बोट दाबलं, खाली आलो आपण आता, बरोबर. हे टॉयलेट, बाथरूम, आता हे बोट दाबलं की पर्सेंटेज आलं बघा. म्हणजे तुमचं घर 30% आहे, तुमचं घर वास्तुप्रमाणे बरोबर नाहीये. वाढवण्यासाठी परत बोट दाबल्यानंतर बघा हे आता प्रोडक्ट दाखवले त्या ॲपने की तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे तर तुमचा स्कोर हा 30पेक्षा जास्त होईल, म्हणजे तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं होईल. हे या ठिकाणी तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट दाबून, ते दाबलं तुम्ही की ॲड टू कार्ट, ते दाबलं की आम्हाला मेल येतो, आम्हाला कळतं की तुम्ही कुठला प्रोडक्ट मागवलेला आहे ते, आणि आम्ही तुम्हाला फोन करून तुम्हाला प्रोडक्ट डायरेक्ट पाठवत असतो. सिंपल आहे.
तर अशा पद्धतीने हे ॲप वापरा आणि घराचं पर्सेंटेज वाढवा. आणि माझे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला पाहिजे असतील तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कर्नाटक, गुजरात मी माझे एक्झिक्युटिव्ह जातात आणि ते प्रतिनिधी जाऊन तुम्हाला कन्सल्टेशन देऊन घर कसं आहे बघून तुमच्या घरामध्ये काय दोष आहेत हे सांगून तुम्हाला काय प्रोडक्ट वापरले पाहिजे हे तुम्हाला सांगतील. तर या दृष्टीने हे तुम्हाला डिटेल सांगितलं. मी खूप इच्छा होती माझी, पण मला टाइम आणि याच्यामुळे मला ते दरवेळेला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रदर्शन आणि विक्री कुठे असणार आहे आता या सगळ्या प्रोडक्ट्सची? प्रदर्शन आणि विक्री जे आहे आता रनिंग कंडिशनला तर मुंबईलाच आहे. येत्या 25 तारखेला वाशीला मी स्वतः आहे. ज्या लोकांना पत्रिकेची अपॉइंटमेंट घ्यायची त्यांनी फोन करावा आणि वाशीच्या अपॉइंटमेंटसाठी मी असणार आहे. आणि 1 फेब्रुवारीला जे आहे ते मी दादरला असणार आहे. तर ज्या लोकांना मुंबईकरच्या ज्या लोकांना अपॉइंटमेंट घ्यायची ते अपॉइंटमेंट घ्यायला त्या ठिकाणी यायला हरकत नाही. P124 माझं पर्सनल ॲप आहे. माझी स्वतःची अपॉइंटमेंट तुम्हाला पाहिजे असेल, फोन उचलणं होत नसेल, फोनवर बोलणं होतं, रात्री 10 वाजता तुम्हाला लक्षात आलं की पंडितजीची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, मग कसं फोन करणार? मग त्याच्याऐवजी माझं P124 ॲप आहे ते डाउनलोड करा. त्यामध्ये कुठल्याच दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे, किती वाजता अपॉइंटमेंट पाहिजे तुम्ही टाका, तेव्हा ते मिळेल. आणि सोमवार, बुधवार, शनिवार मी पुण्याच्या ऑफिसला असतो. ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं गुजरात, कर्नाटका, मग चेन्नईवर लोक येत असतात. तुम्ही पण अपॉइंटमेंट घेऊन पर्सनल लेवलला मला विचारू शकता आणि व्हिजिटसाठी एक्झिक्युटिव्ह ते तुम्ही घरी बोलवू शकता. अगदी. आणि खरं म्हणजे सर पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणार आहेत, मार्गदर्शन करायला येणार आहेत 22 जानेवारीला, त्याच्यामुळे तो कार्यक्रम देखील पाहायला विसरू नका. सर आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.